शब्दाद्वारे एखादी गोष्ट व्यक्त करायची म्हटली तर शक्य नसते. आपण एखाद्याला विचारले की गुळाची चव काय, तर गोड. सीताफळाची चव काय, तर गोड. आंब्याची चव काय, तर गोड. पण ह्या तिन्ही गोड चवीमध्ये काय फरक आहे, एवढी साधी गोष्ट आपण शब्दाद्वारे वर्णन करू शकत नाही. पण 574 श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला, आजच्या अर्जुनाला आणि उद्याच्या अर्जुनाला देखील जीवन अंतर्बाह्य आनंदी करण्याचे ज्ञान दिलेले आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणत आहे. माऊली म्हणतात, प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करून देखील अलिप्त राहणारा भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत. अहो, ते साक्षात भगवंतच आहेत, तरी देखील त्यांच्या चित्तामध्ये एक साधी इच्छा देखील येत नाही. इतके अलिप्त पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे. कंसाचा वध भगवान श्रीकृष्णांना करावा लागला, पण कंसाचे राज्य त्यांनी घेतले नाही, तर त्यांच्या पुत्राला दिले, उग्रसेनाला दिले. नरकासुराचा वध भगवान श्रीकृष्णांना करावा लागला, पण नरकासुराचे राज्य त्यांनी घेतले नाही. नरकासुराचा उत्तराधिकारी त्याच्या पुत्रांना केले. स्वतः निर्माण केलेली द्वारका ही देखील त्यांनी वसुदेव आणि युवराज बलरामाला दिली. एवढा हा अलिप्त पुरुष जेव्हा जे करायचे, जेव्हा जे योग्य आहे ते करत गेले आणि कधी याचा विचार केला नाही की मला हा समाज भगवंत मानेल का मानव मानेल, याचा विचार कधीही त्यांनी केला नाही. बंदीगृहातील 16,000 भगिनींना मुक्त करण्यासाठी त्यांना काय करावे लागले हे सर्व ज्ञात आहे. पण अशा ना माहेर आणि ना सासर असणाऱ्या भगिनींना त्यांनी मुक्त केले, त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली. इतका विद्वान असलेला त्यांचा मित्र सुदामा त्या सुदामाला देखील तुला स्वर्ग देऊ का रे, तुला किती संपत्ती देऊ, माझी देऊ या काही विश्वातील सर्व संपत्ती देऊ, इतका हा उदार मनाचा मित्र देखील भगवान श्रीकृष्ण होते. प्रत्येक भौगोलिक घडामोडींचा जाणकार असणारा हा भगवान श्रीकृष्ण, प्रत्येक मनुष्याचे मन वाचणारा असा हा श्रेष्ठ मनोवैज्ञानिक भगवान श्रीकृष्ण होते, असे संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. भगवान श्रीकृष्णांची इच्छा असली असती तर कौरव पांडवांचे युद्ध एका क्षणात सुदर्शन चक्राच्या द्वारे पांडवांना जिंकून दिले असते. पण तिथे देखील ते पांडवांचे, अर्जुनाचे चाकर बनून गेले, अर्जुनाच्या रथाचे सारथी बनून गेले, त्याचे नौकर बनून गेले. इतका हा कर्म करून अलिप्त राहणारा पुरुष म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, असे संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. अर्जुनाच्या प्रतिस्पर्ध्याला स्वतःचे सैन्य आणि संपत्ती देणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजेच दुर्योधनाला सर्व काही देऊन टाकले
आणि आपल्या भक्तासाठी, आपल्या शिष्यासाठी गुरु श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी बनले हो. अशा या भगवान श्रीकृष्णांच्या मुखातून अवतरलेली भगवद्गीता आणि त्या भगवद्गीतेच्या आधारावर संत ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी प्रगट केलेली ज्ञानेश्वरी, ह्या दोन महान, अतिपवित्र, अलौकिक, अद्वितीय ग्रंथांच्या आधारे आपण या आनंद यात्रेची सुरुवात केलेली आहे. या साप्ताहिक सत्संगाची सुरुवात केलेली आहे. आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये हा संपूर्ण भाव समजणे आवश्यक होता हो. त्या आनंदमय भगवंताचा, भगवान श्रीकृष्णांचा अंतःकरण समजण्याचा आज आपण प्रयत्न केला. कारण आपण ज्या यात्रेला जात आहोत ती आहे आनंद यात्रा. मग प्रत्येक कर्म करून हा आनंदमय भगवंत आहे तरी कसा? हा आनंदमय भगवान श्रीकृष्ण आहेत तरी कसे हो? आणि 750 वर्षापूर्वी परत त्याच भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला, असा माझा वैयक्तिक भाव आहे की संत ज्ञानेश्वर माऊली हे दुसरे तिसरे कोणीही नसून आजच्या अर्जुनासाठी जन्म घेतलेले भगवान श्रीकृष्णच आहेत, असा हा माझा समर्पण भाव आहे हो. म्हणून त्यांनीच, भगवान श्रीकृष्णांनीच परत जन्म घेऊन आजच्या अर्जुनाला, आजच्या सामान्य माणसासाठी तीच भगवद्गीता इतकी सोपी करून आपल्या हातात दिली. आणि त्याच भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या आधारे आपण ह्या साप्ताहिक सत्संगाची आज सुरुवात केली. आजचा हा पहिला साप्ताहिक सत्संग होता. आजच्या सत्संगामध्ये आपल्याला भगवान श्रीकृष्णांचा, संत ज्ञानेश्वर माऊली म्हणजे परत त्यांच्याच अवताराचा, त्यांची भूमिका काय आहे, त्यांच्या शिकवणी काय आहेत, त्यांची आवश्यकता आजच्या अर्जुनाला देखील कशी आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण केला. कारण आपण ज्या यात्रेला निघालेलो आहोत ती आहे आनंद यात्रा. या आनंद यात्रेचा मार्ग आहे, राजमार्ग आहे भक्तीचा. आणि या भक्तीच्या आधारे त्या आनंदमय भगवंताचा, भगवान श्रीकृष्णांचा आणि भगवान ज्ञानेश्वर माऊलींचा देखील आपण ओळख या आनंद यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर करून घेणार आहोत. आणि ते जसे अलिप्त, आनंदी, प्रसन्न जीवन जगले आणि आपणही त्यांचाच अंश आहोत, ह्याच भावाने आपणही सर्व साधक बंधू भगिनी जे या सहप्रवासासाठी निघालेले आहेत, आपण सर्वजण त्याच भगवंताचे अंश आहोत, त्याच आनंदमय, प्रसन्नमय त्या भगवंताचे अंश आहोत. हे प्रत्येक क्षणी स्मरणात ठेवून ह्या आनंद यात्रेचा पुढचा टप्पा येत्या रविवारी सकाळी 10 ते 11 ही आनंद यात्रा, हा साप्ताहिक सत्संग दर रविवारी सकाळी 10 ते 11 गुरुसेवा ज्ञान मंदिर पुणे ह्या YouTube चॅनलवर होणार आहे. पुढील सत्संगामध्ये, सत्संग क्रमांक 2 मध्ये 20 ऑक्टोबर 2024 सकाळी 10 ते 11 मध्ये आपण मनुष्याला आनंद कशामुळे मिळतो, काय केल्याने मिळतो आणि आपला जो मी आहे, ह्या मीचे स्वरूप आनंदमयच असताना
हा मी त्या आनंदाला का विसरतो, त्याची कारणे कोणती आहेत आणि काय केल्याने त्या आनंदमय भगवंताशी आपण एकरूप होऊन प्रत्येक क्षण प्रसन्नतेने, आनंदतेने, स्थिरतेने, शांततेने, विवेकाने, विनम्रतेने, प्रेमाने, करुणेने प्रत्येक क्षण कसा घालवू शकतो, याचे श्रवण आपण पुढील दुसऱ्या सत्संगात करणार आहोत. आपण थोडा वेळ संत तुकारामांचा एक महान अभंग, जगद्गुरु संत तुकारामांचे अनेक महान अद्वितीय अभंग आहेत, पण त्यापैकी एका अभंगाचे श्रवण करूया. पुढील 10 ते 15 मिनिट त्या अभंगाचे श्रवण करूया आणि त्या अभंगाच्या द्वारे संत तुकारामांचा विठ्ठलाप्रती काय भाव आहे, संत ज्ञानेश्वर माऊलींप्रती काय भाव आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि तोच भाव आपणही आपल्या जीवनामध्ये संत ज्ञानेश्वर माऊलींबद्दल, प्रभू श्री रामांबद्दल, भगवान श्रीकृष्णांबद्दल, विठ्ठलाबद्दल कसा ठेवू शकतो, आपल्या गुरूंबद्दल, आपल्या सद्गुरूंबद्दल तो भाव कसा ठेवू शकतो, याचा प्रयत्न करूया. तो अभंग झाल्यानंतर काही मिनिट परत हरे रामा हरे कृष्णा या मंत्राचा मनोमनी जप करूया आणि त्यानंतर आजच्या सत्संगाची सांगता करूया. पुढील 10 ते 15 मिनिट आपण या सत्संगामध्ये उपस्थित राहूयात आणि त्यानंतर पुढील रविवारी सत्संगात भेटूया. त्यांच्या ऋणातून कधीही आपण मुक्त होऊ शकणार नाही. हा भाव संत तुकारामांचा माऊलींबद्दल आहे, भगवान श्रीकृष्णांबद्दल आहे, त्या विठ्ठलाबद्दल आहे, त्या रामाबद्दल आहे. आपलाही भाव तोच समर्पण भाव ह्या सर्व संतांसाठी, भगवंतासाठी, आपल्या गुरूंसाठी, आपल्या सद्गुरूंसाठी, या भावाचा एक अंश जरी आपल्याला मिळाला, मला मिळाला, तुम्ही तर सर्व ज्ञानी श्रोते आहात, पण माझ्यासारख्या अज्ञानी बालकाला जर संत तुकारामांचा भावाचा एक सहस्त्र अंश जरी मिळाला तरी जीवन अंतर्बाह्य होऊ शकतो. हा माझा वैयक्तिक भाव आहे. आपण आता हरे रामा हरे कृष्णाचा जप पुढील 2 ते 3 मिनिट करूयात आणि त्यानंतर आजच्या सत्संगाची इथे संपूर्ण विराम देऊयात. आनंद यात्रेत सहभागी होऊया. राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे डोळे बंद करून राम राम कपाळाच्या मध्यबिंदूवर लक्ष केंद्रित करून ह्या महामंत्राचा जप मनातल्या मनात स्मरण करूया. पुढील काही क्षणामध्ये हा जप पूर्ण होईल. त्यानंतर आजचा हा आपला पहिला सत्संग आनंद यात्रा, मार्ग भक्तीचा, यात्रा आनंदाची हा सफल संपूर्ण होईल. आज आपण सर्वांनी या सत्संगाची सुरुवात करण्यास संधी व सौभाग्य दिले.
त्याबद्दल आपला अजन्म ऋणी व कृतज्ञ राहील. आजची झालेली सत्संग सेवा, वाणी सेवा, अभंग सेवा, नामस्मरण सेवा, भगवान श्री कृष्ण, प्रभू श्री राम, संत ज्ञानेश्वर माऊली, सर्व संतांच्या चरणी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर, आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करू.